नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. आत्ता आपण जे व्हिडिओ पाहत आहात, हे व्हिडिओ आहे माझ्या शिष्यांची कार्यशाळा. आता शिष्यांची कार्यशाळा किंवा शिष्यांचं शिबिर म्हणजे काय? तर या शिबिरामध्ये मी माझ्या शिष्यांना विविध प्रकारच्या विद्या शिकवत असतो. याचं कारण असं आहे की केवळ गुरुदीक्षा दिली म्हणजे गुरूंचं कार्य झालं असं नाही, तर आपल्या शिष्याला विविध विद्या शिकवून शहाणं करायचं असतं आणि त्याला सुद्धा एक योग्य गादीधारक किंवा एक योग्य कोडी सोडवणारा असं बनवायचं असतं. आता ही जी कार्यशाळा आहे, ही कार्यशाळा मी प्रत्येक महिन्यामध्ये घेत असतो. या कार्यशाळेमध्ये विविध प्रकार शिष्यांना शिकवले जातात. जसं की कोणत्या कामासाठी कोणते मंत्र वापरायचे, मंत्राचं सुद्धा एक विज्ञान आहे. त्या मंत्राचं उच्चारण कसं झालं पाहिजे, त्याची साधना कशी करायची, त्याचे मुहूर्त कोणते, या पद्धती शिकवल्या जातात. त्याचबरोबर कोडी कशी सोडवायची. हल्ली काय झालंय, कोडी सोडवण्याच्या नावाखाली सगळा बाजार मांडला गेलेला आहे. यातूनच अंधश्रद्धा पसरवल्या जातात, भोंदूगिरी वाढली जाते. खरं पाहिलं तर आपलं हिंदू अध्यात्मशास्त्र असं आहे की याला जगामध्ये तोड नाही, परंतु काही अर्धवट ज्ञानाच्या लोकांनी या शास्त्राला बदनाम करून टाकलं. आपलं शास्त्र अगदी इत्थंभूत माहितीसह आलेलं आहे आणि आपल्या ऋषीमुनींनी अख्खं आयुष्य या शास्त्राला विकसित करण्यासाठी घालवलेलं आहे. तर या कार्यशाळेमध्ये विविध प्रकारची विधी, कोणता विधी कोणत्या कार्यासाठी करायचा, कोठे करायचा, कसा करायचा, जे लोक तुमच्याकडे समस्या घेऊन आलेले आहेत त्यांच्या समस्या कशा सोडवायच्या, त्यांना अगदी योग्य मार्गदर्शन कसं करायचं. कारण जे लोक आपल्याकडे येतात ना, ते पीडित असतात, थकून हारून गेलेले असतात, त्रासलेले असतात. अशा लोकांना योग्य मार्गदर्शन कसं करायचं, योग्य काउन्सिलिंग कसं करायचं, योग्य रस्ता कसा दाखवायचा, योग्य आध्यात्मिक साधना कशा द्यायच्या, म्हणजे कोडी योग्य तऱ्हेनं कशी सोडवायची अंधश्रद्धा विरहित. लोकांना आपल्याला श्रद्धा शिकवायची आहे, परंतु त्यांच्या डोक्यातून अंधश्रद्धा काढून टाकायची आहे. आणि माझा नेहमी कटाक्ष असतो की आपणाकडे जे लोक त्रासात आलेले आहेत, हे आपल्याकडे त्रासात येतात रडत, पण जाताना ते हसत गेले पाहिजेत. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे. या त्रासातून मी बाहेर निघू शकतो, ही आशा त्यांच्या मनामध्ये पल्लवित झाली पाहिजे. कोणत्याही प्रकारे त्यांना भीती नाही घातली पाहिजे. त्यांचं मन डायव्हर्ट नाही केलं पाहिजे. त्यांना काहीतरी उगीच आपलं काहीतरी सांगून लुटणं हे अजिबात योग्य नाहीये. त्यामुळं योग्य आध्यात्मिक मार्ग आम्ही या शिबिरामध्ये लोकांना दाखवत असतो. आणि गुरु या नात्यानं माझं कर्तव्य आहे की माझे गुरु नारायण स्वामी यांनी मला ज्या काही विद्या शिकवल्या, जे काही अध्यात्म शिकवलं, कोणताही हातचा न राखता. आणि त्यांनी मला असं सांगितलं होतं की या विद्या जिवंत राहिल्या पाहिजेत. जिवंत राहिल्या पाहिजेत म्हणजे या विद्या पुढं लोकांना दिल्या पाहिजेत. आणि या उद्देशानं कोणताही हातचा न राखता मी या सर्व विद्या माझ्या शिष्यांना देत असतो. हे असं करत असताना जे माझे शिष्य नाहीत, तरी देखील त्यांना गादी चालवायचे, कोडी सोडवायचे आहेत, त्यांचे गुरु त्यांना मार्गदर्शन करत नाहीत. असे लोक देखील माझ्या इथे शिबिराला येत असतात. अशा वेळेला कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आलेले लोक हे माझेच आहेत, माझेच शिष्य आहेत, या दृष्टिकोनातून मी त्यांना सर्व विद्या इत्थंभूत शिकवत असतो. आणि एकंदरच ज्याही आपल्या काही धर्मशास्त्रांच्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या ज्या विद्या आहेत, मंत्र आहेत, हे सर्वच्या सर्व मी इथं आलेल्या लोकांना मनापासून शिकवत असतो. आणि अशा शिबिराचे मी अशा शिष्यांच्या बॅच तयार केलेल्या आहेत.
पहिली बॅच पूर्ण शिकून झाल्यानंतर दुसरी बॅच घेत असतो. अशा पद्धतीनं मी हे कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि यामध्ये आपणा सर्वांचा भरभरून मला सहकार्य होतंय, प्रेम मिळतंय आणि एका सत्कार्यामध्ये ईश्वराचा आशीर्वाद देखील मिळतोय. आणि इथून पुढे देखील आपलं प्रेम, आपला आशीर्वाद असाच राहू द्या. आणि ज्यांना कोणाला आध्यात्मिक काही अडचणी असतील, गेनमाळ असेल, गुरुदीक्षा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील किंवा कोणाला शिबिराला देखील यायचं असेल, त्यांनी देखील या खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा. तसेच आपलं ध्यानधारणा योग शिबिर आहे 28 सप्टेंबर 2025 रोजी. इथं देखील मी सर्वांना साधना शिकवत असतो. ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा. जय आदिशक्ती.